हाय एव्हरीवन, मी आहे MSTC ड्रॉपर 2026 या वर्षासाठी. तर आजचा दिवस 11वा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा. तर काल संडे असल्यामुळे आमच्या ऑफलाईन क्लासमध्ये एक्झाम होती फिजिक्सची. सो मला कमीच मार्क्स आलेले आहेत. मी थोडंसं सॅड आणि डिप्रेशनमध्ये आहे, कारण मी चूक झाली माझ्याकडून की मी क्वेश्चन प्रॅक्टिस केली नाही आहे. मला खूप असं गिल्टी फील होत आहे. बट मी गिल्टी फील करून आता काहीच नाही होणार. मला फक्त एक चान्स आहे परत की मी नेक्स्ट एक्झाममध्ये छान स्कोअर करेन. बट सो जाऊ द्या, कालचा काल गेलं. सो मी आता नेक्स्ट एक्झाममध्ये छान मार्क्स आणेन, हेच मी आता माझं टार्गेट ठेवलेलं आहे. आणि अबाउट फिजिक्स जे 11th आहे, मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये नव्हतं सांगितलेलं. सो सेंटर ऑफ मास हे चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे आमचा क्लासमध्ये. सो याचेही नोट्स बनवलेले आहेत, म्हणजे शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत. बट मी यावेळेस शॉर्ट नोट्स नाहीत बनवणार याच्या. सो याची क्वेश्चन प्रॅक्टिस क्लासमध्येच झालेली आहे. आणि ह्या 11th तुम्ही JEEचे क्वेश्चन प्रॅक्टिस नका करू, मी तर सजेस्ट करते, कारण वेळ जाईल त्यातच. जे JEE CET लेवलचे आहेत तेच क्वेश्चन्स छान आहेत 11thसाठी तर. आणि फिजिक्ससाठी केमिस्ट्रीसाठी, फिजिकल केमिस्ट्रीसाठी जे माझे आमच्या क्लासमध्ये 2 चॅप्टर झालेले आहेत, सोल्युशन आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री हा सुरू आहे चॅप्टर. सो याचीही मला क्वेश्चन प्रॅक्टिस करायची आहे. मी आता एक छोटी चूक केली. मी जेव्हा म्हणजे छोटीच एक्झाम होती, बट ते मी आता लर्न करणार आहे त्या मिस्टेकमधून. सो याचीही मी एक म्हणजे क्वेश्चन प्रॅक्टिस करणार आहे आता खूप. आणि आजचं मी एक टू डू लिस्ट बनवलेलं आहे की आज मी 12th क्लासला नव्हते गेली ड्यू टू सम हेल्थ इश्यूज. सो मी ते नोट्स कंप्लीट करणार आहे आणि रिव्हिजन करणार आहे फिजिक्सचं, जे आता 2 चॅप्टर्स आहे, म्हणजे 2-3 चॅप्टरवर झालेले एक्झामवरती. आणि हेच इम्पॉर्टंट आहे आजचं टार्गेट माझं. शॉर्ट नोट्स मला आय थिंक सेंटर ऑफ मासच्या म्हणजे एक व्हेरी क्विक शॉर्ट नोट्स एकाच पेजवरती असं बसावे असे बनवणार आहे. आणि PYQs AODA चॅप्टरचे मॅथचे PYQs मी करणार आहे. आणि मला आता एक टार्गेट म्हणजे आजपासून मी स्टार्ट करणार आहे. एक चॅप्टरचा मी एक रोज चॅप्टर रीड करणार आहे बोर्डच्या बुकमधून. सो हेच आहे माझं स्टडी टार्गेट. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.